नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी काही भरती आलेली होती, ज्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हरसारखी पदांचा समावेश इथे होता. तर आपली जी काही परीक्षा आहे ती एप्रिलमध्ये अपेक्षित आहे. त्याच दृष्टिकोनातून आपलं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं, नेमके कोणकोणते सेंटर्स या ठिकाणी राहणार आहेत आणि हॉल तिकीट सुरुवातीला येईल की त्याबद्दलची सूचना येईल, त्याची माहिती आणि त्यासोबतच जी काही शेवटची भरती होती त्या भरतीमध्ये कशी प्रक्रिया राबवण्यात आली त्याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात आता सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक. तर हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं आहे. यामध्ये न्यायालय भरतीच्या ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक लेखी परीक्षेसाठी उपयोगात आणू शकता. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे तुम्ही खरेदी करा किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही नोटीस आहे किंवा हा जो काही स्क्रीनशॉट तुम्ही बघताय, तर हा शेवटच्या भरतीचा आहे, जी की क्लर्क या पदासाठी आली होती. यामध्ये सुरुवातीला जे काही कॅन्डिडेट पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्यांची यादी लावण्यात आलेली होती आणि नंतर हॉल तिकीट संदर्भात देखील तुम्ही सूचना इथे पाहू शकता. हॉल तिकीट ॲडमिट कार्ड्स किती आहे? 1159 एलिजिबल कॅन्डिडेट फॉर अपेअरिंग टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे क्लर्क पदासाठी जी काही टायपिंग टेस्ट झालेली होती, त्या संदर्भात हॉल तिकीटची लिंक इथे ॲक्टिवेट करून देण्यात आलेली होती. आणि सुरुवातीला काय होतं तर नोटीस एलिजिबल कॅन्डिडेट रिगार्डिंग डेट, टाईम अँड व्हेन्यू अपेअरिंग टायपिंग टेस्ट. म्हणजे इथे काय असतं, शेवटची भरती पहा किंवा त्याच्या पूर्वीची भरती पहा, न्यायालय डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट रिलीज करत नाही. त्यापूर्वी ते नोटीस रिलीज करत असतं. त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांची नावे असतात किंवा रोल नंबर असतात. नावे किंवा रोल नंबर असतात आणि त्या रोल नंबरच्या पुढे तुमचा जो काही पेपर आहे किंवा तुमची जी काही स्किल टेस्ट आहे, मग त्यामध्ये टायपिंग असो किंवा इतर काही स्किल टेस्ट असतील, तर त्या संदर्भात सुरुवातीला अगोदर तुमचा रोल नंबर किंवा नाव, त्यानंतर कोणत्या तारखेला तुमची स्किल टेस्ट आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती इथे दिलेली असते. म्हणजे टाईमसुद्धा दिलेला असतो, तुमचं जे काही ठिकाण आहे ते सुद्धा दिलेलं असतं, तारीखसुद्धा दिलेली असते आणि त्यासोबतच तुमचा रोल नंबर किंवा नावसुद्धा दिलेलं असतं. म्हणजे सुरुवातीला न्यायालयाकडून नोटीस प्रसिद्ध होते आणि त्यानंतर मग ॲक्टिव्हेट होऊन जाते, ती म्हणजे तुमची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक. तर इथे सुद्धा या भरतीमध्ये आपल्याला तसंच काही दिसणार आहे. सुरुवातीला एक नोटीस येईल, त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्याची नावे किंवा रोल नंबर असतील. त्याच्यापुढे आपलं कोणत्या ठिकाणी परीक्षा आहे, कोणतं परीक्षा केंद्र आपल्याला आहे आणि कोणत्या तारखेला आहे त्याची माहिती तिथे उपलब्ध राहणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकाल. तर अशी प्रक्रिया न्यायालयाकडून आतापर्यंत राबवण्यात आलेली आहे. म्हणून जी काही अपकमिंग भरती आहे त्या संदर्भात सुद्धा अशीच प्रक्रिया राबवल्या जाईल असा एक अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. राहिला प्रश्न परीक्षेचा. काही विद्यार्थी म्हणताय की आपली नेमकी परीक्षा आहे तरी कधी? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही एप्रिल महिन्याचा लास्ट वीक सांगण्यात येत आहे, त्यामध्ये असं झालेलं आहे की जी नोटीस आली ती ऑफिशियल नोटीस आहे का न्यायालय भरतीची, की आम्ही वेळापत्रक जाहीर करत आहोत म्हणून? नाही. वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भात ती नोटीस नसून त्यांची जी काही अंतर्गत कार्यवाही असते त्या संदर्भात ती नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरून आपण अंदाज काढलाय किंवा त्यामध्ये जी काही माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यावरून आपण म्हणतोय की एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये आपली एक्झाम होईल. तर सध्या तरी न्यायालयाकडून अजून तुमचं ऑफिशियल वेळापत्रक किंवा ऑफिशियल टाईम टेबल जाहीर झालेला नाही. जो काही एक्झामचा टाईम टेबल असतो, ज्यामध्ये तारखा असतात, पदं असतात, तर ते अजूनपर्यंत आलेलं नाही. तरी देखील आपण एप्रिल महिन्याच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करावा. एप्रिल महिन्याच्या जर लास्ट वीकमध्ये आपली एक्झाम असेल, तर मे बी 3rd वीकमध्ये जे काही 4थ्या वीकमध्ये जर 4थ्या आठवड्यामध्ये आपली एक्झाम असली, तर 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला मिळून जाईल आणि त्यापूर्वी लिस्टसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये जर आपण सेंटरचा विचार केला, तर भरपूर सारे सेंटर ॲड करण्यात येऊ शकतात. म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जवळचा आसपासचा जो काही आपला जिल्हा राहील, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला परीक्षा केंद्र मिळू शकते किंवा ज्या न्यायालयामध्ये आपण फॉर्म भरला, त्याच्या आजूबाजूचे जिल्हेसुद्धा आपल्याला मिळू शकतात. लास्ट भरतीमध्ये जेव्हा काही फॉर्म वाढलेले होते, त्या ठिकाणी न्यायालयाने सेंटर्समध्ये सुद्धा वाढ केलेली होती. तर या भरतीमध्ये ऑफकोर्स फॉर्म जास्त आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सेंटर्ससुद्धा वाढणार आहेत. तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि राहिला प्रश्न एका दिवशी एक्झाम घेण्याचा, तर जी काही नोटीस आलेली आहे समोर, त्यामध्ये तरी असंच सांगण्यात येत आहे की एकाच तारखेला आपली परीक्षा होणार आहे. मग ती सर्व पदांची. त्यामध्ये ड्रायव्हर, लिपिक आणि क्लर्क अशा ड्रायव्हर, शिपाई आणि लिपिक अशा 3 पदांचा समावेश आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जर आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला, तर 3 स्लॉट्ससुद्धा असू शकतात. म्हणजे एक मॉर्निंग शिफ्ट असू शकते, त्यानंतर जी आहे दुपारची आफ्टरनून शिफ्ट असेल आणि संध्याकाळची इव्हनिंग शिफ्टसुद्धा असू
असू शकते. 3 शिफ्टमध्ये सुद्धा तुमचा पेपर घेतला जाऊ शकतो. पण तिथे सुद्धा किचकट होणं आहे. कारण की जर तुमचा मॉर्निंगचा शिपाईचा पेपर हा एका ठिकाणी असला आणि त्यानंतर जो काही दुपारी तुमचा लिपिकचा पेपर असला, तो जर दुसऱ्या ठिकाणी असला, तर तिथे सुद्धा तुम्ही पोहोचू शकाल की नाही, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तर या दृष्टिकोनातून आता आपल्याला जेव्हा वेळापत्रक येईल ऑफिशियल, तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. सध्या तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा. एप्रिल महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये आपला पेपर आहे. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. झालेल्या प्रश्नपत्रिका एनालिसिस करा आणि जेवढं न्यायालयाला अपेक्षित आहे, तेवढाच तुम्ही अभ्यास करा. त्याच्यापेक्षा जास्त वाचण्याची गरज नाही. अगोदर तुमचा सिलेबस कंप्लीट करा. जर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर नक्कीच तुम्हाला टेस्ट सीरीज जॉइन करायची आहे आणि टेस्ट सीरीज सोडून परीक्षेचा जो काही वेळ असतो, त्या वेळामध्ये तुमचा पेपर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुम्ही शिपाई या पदासाठी फॉर्म भरत असाल, तर त्यांची तुम्ही मागची PYQ पाहू शकता. जास्त कठीण प्रश्न यामध्ये नाहीत, पण जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला जास्त आहे. त्यामुळे मग मराठी व्याकरण असो किंवा कॉम्प्युटर संबंधित असो, ते जर तुम्ही विषय एकदा केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचे मार्क्ससुद्धा मिळू शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे काही लास्ट व्हिडिओमध्ये तुमचे क्वेश्चन आलेले होते, ते संपूर्ण क्वेश्चनची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आणखी काही डाऊट, आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपले इतर व्हिडिओ पाहिलेले नसेल, तर ते पाहून घ्या. त्यामध्ये आपण IMP प्रश्नांचा सराव केलेला आहे. ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी अगोदर आपण 7 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आणि लवकरच आपली 8वी प्रश्नपत्रिका सुद्धा येणार आहे. त्यामध्ये आपण आणखी काही IMP प्रश्नांचा सराव केलेला आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी काही भरती आलेली होती, ज्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हरसारखी पदांचा समावेश इथे होता. तर आपली जी काही परीक्षा आहे ती एप्रिलमध्ये अपेक्षित आहे. त्याच दृष्टिकोनातून आपलं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं, नेमके कोणकोणते सेंटर्स या ठिकाणी राहणार आहेत आणि हॉल तिकीट सुरुवातीला येईल की त्याबद्दलची सूचना येईल, त्याची माहिती आणि त्यासोबतच जी काही शेवटची भरती होती त्या भरतीमध्ये कशी प्रक्रिया राबवण्यात आली, त्याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात आता सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक. तर हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं आहे. यामध्ये न्यायालय भरतीच्या ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक लेखी परीक्षेसाठी उपयोगात आणू शकता. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे तुम्ही खरेदी करा किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही नोटीस आहे किंवा हा जो काही स्क्रीनशॉट तुम्ही बघताय, तर हा शेवटच्या भरतीचा आहे, जी की क्लर्क या पदासाठी आली होती. यामध्ये सुरुवातीला जे काही कॅन्डिडेट पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्यांची यादी लावण्यात आलेली होती आणि नंतर हॉल तिकीट संदर्भात देखील तुम्ही सूचना इथे पाहू शकता. हॉल तिकीट ॲडमिट कार्ड्स किती आहे? 1159 एलिजिबल कॅन्डिडेट फॉर अपेअरिंग टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे क्लर्क पदासाठी जी काही टायपिंग टेस्ट झालेली होती, त्या संदर्भात हॉल तिकीटची लिंक इथे ॲक्टिवेट करून देण्यात आलेली होती. आणि सुरुवातीला काय होतं, तर नोटीस एलिजिबल कॅन्डिडेट रिगार्डिंग डेट, टाईम अँड व्हेन्यू अपेअरिंग टायपिंग टेस्ट. म्हणजे इथे काय असतं, शेवटची भरती पहा किंवा त्याच्या पूर्वीची भरती पहा, न्यायालय डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट रिलीज करत नाही. त्यापूर्वी ते नोटीस रिलीज करत असतं. त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांची नावे असतात किंवा रोल नंबर असतात. नावे किंवा रोल नंबर असतात आणि त्या रोल नंबरच्या पुढे तुमचा जो काही पेपर आहे किंवा तुमची जी काही स्किल टेस्ट आहे, मग त्यामध्ये टायपिंग असो किंवा इतर काही स्किल टेस्ट असतील, तर त्या संदर्भात सुरुवातीला अगोदर तुमचा रोल नंबर किंवा नाव, त्यानंतर कोणत्या तारखेला तुमची स्किल टेस्ट आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे, त्याची माहिती इथे दिलेली असते. म्हणजे टाईमसुद्धा दिलेला असतो, तुमचं जे काही ठिकाण आहे ते सुद्धा दिलेलं असतं, तारीखसुद्धा दिलेली असते आणि त्यासोबतच तुमचा रोल नंबर किंवा नावसुद्धा दिलेलं असतं. म्हणजे सुरुवातीला न्यायालयाकडून नोटीस प्रसिद्ध होते आणि त्यानंतर मग ॲक्टिवेट होऊन जाते, ती म्हणजे तुमची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक. तर इथे सुद्धा या भरतीमध्ये आपल्याला तसंच काही दिसणार आहे. सुरुवातीला एक नोटीस येईल, त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्याची नावे किंवा रोल नंबर असतील, त्याच्यापुढे आपलं कोणत्या ठिकाणी परीक्षा आहे, कोणतं परीक्षा केंद्र आपल्याला आहे आणि कोणत्या तारखेला आहे त्याची माहिती तिथे उपलब्ध राहणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकाल. तर अशी प्रक्रिया न्यायालयाकडून आतापर्यंत राबवण्यात आलेली आहे. म्हणून जी काही अपकमिंग भरती आहे त्या संदर्भात सुद्धा अशीच प्रक्रिया राबवल्या जाईल असा एक अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. राहिला प्रश्न परीक्षेचा. काही विद्यार्थी म्हणताय की आपली नेमकी परीक्षा आहे तरी कधी? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही एप्रिल महिन्याचा लास्ट वीक सांगण्यात येत आहे, त्यामध्ये असं झालेलं आहे की जी नोटीस आली ती ऑफिशियल नोटीस आहे का न्यायालय भरतीची, की आम्ही वेळापत्रक जाहीर करत आहोत म्हणून? नाही.
वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भात ती नोटीस नसून त्यांची जी काही अंतर्गत कार्यवाही असते त्या संदर्भात ती नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरून आपण अंदाज काढलाय किंवा त्यामध्ये जी काही माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यावरून आपण म्हणतोय की एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये आपली एक्झाम होईल. तर सध्या तरी न्यायालयाकडून अजून तुमचं ऑफिशियल वेळापत्रक किंवा ऑफिशियल टाईम टेबल जाहीर झालेला नाही. जो काही एक्झामचा टाईम टेबल असतो, ज्यामध्ये तारखा असतात, पदं असतात, तर ते अजूनपर्यंत आलेलं नाही. तरी देखील आपण एप्रिल महिन्याच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करावा. एप्रिल महिन्याच्या जर लास्ट वीकमध्ये आपली एक्झाम असेल, तर मे बी 3rd वीकमध्ये जे काही 4थ्या वीकमध्ये जर 4थ्या आठवड्यामध्ये आपली एक्झाम असली, तर 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला मिळून जाईल आणि त्यापूर्वी लिस्टसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये जर आपण सेंटरचा विचार केला, तर भरपूर सारे सेंटर ॲड करण्यात येऊ शकतात. म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जवळचा आसपासचा जो काही आपला जिल्हा राहील, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला परीक्षा केंद्र मिळू शकते किंवा ज्या न्यायालयामध्ये आपण फॉर्म भरला, त्याच्या आजूबाजूचे जिल्हेसुद्धा आपल्याला मिळू शकतात. लास्ट भरतीमध्ये जेव्हा काही फॉर्म वाढलेले होते, त्या ठिकाणी न्यायालयाने सेंटर्समध्ये सुद्धा वाढ केलेली होती. तर या भरतीमध्ये ऑफकोर्स फॉर्म जास्त आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सेंटर्ससुद्धा वाढणार आहेत. तुम्हाला कमेंट करायची आहे, की तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि राहिला प्रश्न एका दिवशी एक्झाम घेण्याचा, तर जी काही नोटीस आलेली आहे समोर, त्यामध्ये तरी असंच सांगण्यात येत आहे, की एकाच तारखेला आपली परीक्षा होणार आहे. मग ती सर्व पदांची. त्यामध्ये ड्रायव्हर, लिपिक आणि क्लर्क अशा ड्रायव्हर, शिपाई आणि लिपिक अशा 3 पदांचा समावेश आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जर आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला, तर 3 स्लॉटसुद्धा असू शकतात. म्हणजे एक मॉर्निंग शिफ्ट असू शकते, त्यानंतर जी आहे दुपारची आफ्टरनून शिफ्ट असेल आणि संध्याकाळची इव्हनिंग शिफ्टसुद्धा असू शकते. 3 शिफ्टमध्ये सुद्धा तुमचा पेपर घेतला जाऊ शकतो. पण तिथे सुद्धा किचकट होणं आहे. कारण की जर तुमचा मॉर्निंगचा शिपाईचा पेपर हा एका ठिकाणी असला आणि त्यानंतर जो काही दुपारी तुमचा लिपिकचा पेपर असला, तो जर दुसऱ्या ठिकाणी असला, तर तिथे सुद्धा तुम्ही पोहोचू शकाल की नाही, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तर या दृष्टिकोनातून आता आपल्याला जेव्हा वेळापत्रक येईल ऑफिशियल, तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. सध्या तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा. एप्रिल महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये आपला पेपर आहे. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. झालेल्या प्रश्नपत्रिका एनालिसिस करा आणि जेवढं न्यायालयाला अपेक्षित आहे, तेवढाच तुम्ही अभ्यास करा. त्याच्यापेक्षा जास्त वाचण्याची गरज नाही. अगोदर तुमचा सिलेबस कंप्लीट करा. जर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर नक्कीच तुम्हाला टेस्ट सीरीज जॉइन करायची आहे आणि टेस्ट सीरीज सोडून परीक्षेचा जो काही वेळ असतो, त्या वेळामध्ये तुमचा पेपर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुम्ही शिपाई या पदासाठी फॉर्म भरत असाल, तर त्यांची तुम्ही मागची पी-वाय-क्यू पाहू शकता. जास्त कठीण प्रश्न यामध्ये नाहीत, पण जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला जास्त आहे. त्यामुळे मग मराठी व्याकरण असो किंवा कॉम्प्युटर संबंधित असो, ते जर तुम्ही विषय एकदा केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचे मार्क्ससुद्धा मिळू शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे काही लास्ट व्हिडिओमध्ये तुमचे क्वेश्चन आलेले होते, ते संपूर्ण क्वेश्चनची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आणखी काही डाऊट, आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपले इतर व्हिडिओ पाहिलेले नसेल, तर ते पाहून घ्या. त्यामध्ये आपण IMP प्रश्नाचा सराव केलेला आहे. ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी अगोदर आपण 7 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आणि लवकरच आपली 8वी प्रश्नपत्रिका सुद्धा येणार आहे. त्यामध्ये आपण आणखी काही IMP प्रश्नांचा सराव केलेला आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. धन्यवाद.